पत्रकाराला रेटवताना ही दृश्य खूप काही सांगून जातात। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला धक्का बसेल। हा इकडचा तिकडचा व्हिडिओ नाही, हाच तो व्हिडिओ आहे ज्यामध्ये आपल्याला या दृश्यांमधून सगळी काही वस्तुस्थिती काय घडली याचा अंदाज बांधता येईल। अशा पद्धतीनं मोबाईलची चोरी होते, मात्र मोबाईल चोरी झालेला मोबाईल चोरीची तक्रार असताना देखील चिपळूण पोलीस स्टेशनला हा मोबाईल येतो आणि जमा होतो। भयानक गोष्ट अशी आहे की पत्रकारावरती हल्ला करायचा, हल्ला केल्यानंतर ॲट्रॉसिटीसारखे गुन्हे पत्रकारावरच दाखल करण्यासाठी पुढे येण्याचा प्रयत्न करायचा। अर्थात हा मुद्दा पत्रकारांनी हाणून पाडला, अन्यथा आजही पत्रकारावर ॲट्रॉसिटीसारखा मोठा गुन्हा दाखल झाला असता। आपण पाहू शकतोय की रोष कसा असू शकतो, राग किती असू शकतो, तिरस्कार किती असू शकतो, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दादागिरीची ताकद आणि वरिष्ठांनी दिलेलं काम, हक्कानं दिलेलं काम तमाम करण्यासाठी यंत्रणा कशा कामाला लागतात हे आपण पाहू शकतो। पत्रकारांचे मोबाईल हिसकावून घेण्याचा हा प्रयत्न अशा पद्धतीनं झालेला आपण पाहू शकतोय। हे दृश्य आहेत, हे पाहावे लागतील, हे डोळे पाहावे लागतील। आक्रमकता, तीव्रता आणि ह्याच्या पाठीमागं कोणी हे प्लॅन केले हे पाहावे लागतील। हे वातावरण चिपळूणमधलं नाही, हे संस्कार चिपळूणमधले नाहीत। हे संस्कार पेरले जात आहेत, रुजवले जात आहेत आणि भविष्यात तुम्हाला अशाच पद्धतीने धडा शिकवला जाईल, तुडवला जाईल असं सांगण्याची ही भाषा आहे। आपण पाहू शकताय कशा पद्धतीनं धमक्या देण्याचं काम झालेलं आहे। अशा पद्धतीनं मारलं जातं पत्रकारांना, आपण पाहू शकता या दृश्यांमधून। अशा पद्धतीनं वस्तू चोरल्या जात आहेत, बघा बघा कशा पद्धतीनं मोबाईल चोरलाय आणि ह्या चोरलेल्या वस्तू जमा करायच्या आहेत, पोलिसांनी ताब्यात घ्यायच्या आहेत आणि यासाठी या सगळ्या आरोपींना अटक करून या सगळ्या गोष्टी इथं जमा करायला पाहिजेत। हॉस्पिटलला गेलं पाहिजे।